मी जानवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या आजची व अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आज तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवणार आहे। ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिव्हिजन शिकलेलो आहोत। ओके, डिव्हिजनची बेसिक एक्झाम्पल मी तुम्हाला शिकवलेली आहे। त्याच्यात तो जो लेक्चर तुम्ही नसेल अटेंड केलेला तर नक्की अटेंड करा, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन मधले काही बेसिक प्रॉब्लेम असतील ते निघून जातील। ओके, म्हणजे तुम्ही डिव्हिजन खूप इझिली सॉल्व करू शकता। ओके, मग आज मी तुम्हाला 2 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं आहे हे शिकवणार आहे। ओके, सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस स्पीचवर सॉल्व करून दाखवणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, हीच एक्झाम्पल मी आज सॉल्व करणार आहे। त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 42 into 345 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, मग फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 3 जा किती येतात, 4 3 जा 12। ओके, 4 3 जा किती येतात, 4 3 जा 12। मग 12 आपल्याला आपल्या अबॅकस स्पीचवर ऍड करायचे आहे। 12 आपण आपल्या अबॅकस स्पीचवर ऍड केलेले आहे। ओके, त्याच्या इथे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे। ओके, म्हणजे इथनं आपल्याला पुढचं ऍडिशन करायला सुरुवात करता येईल। ओके, मग नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 4 जा किती येतात, तर 4 4 जा 16। मग 16 आपल्याला आपल्या अबॅकस स्पीचवर ऍड करायचे आहे। ओके, ते 10 आपण ऍड केला आणि हे 16 आपल्या ऍड झालेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आता आपल्याला या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे। 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20। म्हणजे 20 आपल्याला आपल्या अबॅकस स्पीचवर ऍड करायचे आहे। हे 2 आणि हा 0 20। इकडे आपला 0 आलाय, मग आपण इकडे फिंगर ठेवणार। ओके, केलं, इथे आपला आन्सर संपलेला आहे। फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया। सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला आपण सेकंड नंबरवर येतो, बरोबर। सेकंड म्हणजे या 2 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे। मग सेकंड नंबरवर येताना फर्स्ट रॉड सोडून आपल्याला सेकंड रॉड वर यायचं आहे। सेकंड रॉड पासून आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे। ओके, मग सेकंड रॉड वर आपण आपला फिंगर ठेवलेला आहे। ओके, इथनं आपण सॉल्व करायला सुरुवात करूया। फर्स्ट आता आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। ओके, तर 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6। 6 आलेला आहे आपलं, पण 6 हा 1 डिजिट नंबर आहे। मग 1 डिजिट नंबर आहे, मग त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, 6 च्या इथे आपल्याला 0 लावायचा आहे आणि या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहे। ओके, पण 6 ऍड करायला इथे बिट अवेलेबल नाही, मग 6 चा फॉर्म्युला। ओके, 6 चा फॉर्म्युला यूज केला आपण, इकडे ऍड 6 केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 4 जा किती येतात, तर 2 4 जा 8 येतात। 8 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला इकडे 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचे आहे। ओके, 8 ऍड केले आपण, इकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 2 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे। 2 5 जा किती येतात, तर 2 5 जा 10। मग 10 आपल्याला इकडे ऍड करायचे आहे। हा 1 आणि हा 0 10 झाले। या रॉडवर आपलं आन्सर संपलेलं आहे। ओके, बरोबर 1 2 3 4 5 डिजिटचा आन्सर आलेला आहे आपला, बरोबर। ओके, आन्सर काय आहे आपलं 14490 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 85 into 600
हा 0 30. इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला या 5 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 3 जा किती येतात? 5 3 जा 50. हे 10 आणि हा 5 50. ओके, इकडे आपली फिंगर आहे. आता आपल्याला या 5 ने 4 ला 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 9 जा किती येतात? तर 5 9 जा 45. मग इथे आपल्याला 40 ऍड करायची आहे. 4 चा फॉर्म्युला 40 आणि हे 5 45 आपण ऍड केलेले आहे. आन्सर आलेला आहे आपला. आन्सर काय आहे आपला? 5 4 3 1 5 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ओके, मी पण जसं माझ्या अबॅकस किटवर आपल्या सॉल्व करते तसं तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर मल्टिप्लिकेशनची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 36 into 950. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 3 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला 3 चा टेबल 9 पर्यंत बोलायचं आहे. तर 3 9 जा किती येतात? तर 3 9 जा 27. मग 27 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे. हे 20 आणि हे 7. 27 ऍड केले आपण. इकडे आपली फिंगर आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 3 1 जा 3. 3 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपण इकडे 0 लावूया या राऊंडवर आणि या राऊंडवर आपल्याला 3 ऍड करायचे आहे. ओके, 3 आपण ऍड केले. आता नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 5 जा किती येतात? तर 3 5 जा 15. मग 15 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे. तर 10 आणि हे 5 50. ओके, 15 ऍड केले. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. आता आपण सेकंड स्टेप सॉल्व करूया. सेकंड स्टेप सॉल्व करताना आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे. ओके, सेकंड रॉड पासून इकडे आपल्याला ऍडिशन करायला सुरुवात करायची आहे. फर्स्ट आपल्याला या 6 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच आपल्याला 6 चा टेबल 9
हे 550. इकडे आन्सर, इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 6 जा किती येतात, तर 3 6 जा 18. मग 18 आपण ऍड करूया 10 आणि इकडे 8 ऍड करायचे आहे या रोडवर. पण 8 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये. मग 8 चा फॉर्म्युला, ओके, 8 चा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 जा किती येतात, 3 2 जा 6. मग 0 आणि हे 6 आपण ऍड केलेले आहे. आन्सर आलेला आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं 12926. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. 2 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं याची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवलेली आहेत. तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर ही एक्झाम्पल मी ज्या मेथडने सॉल्व करते, खूप इझी मेथड आहे, त्या मेथडने सॉल्व करून बघा. म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली आपल्या अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके.